SBP न्यूजमध्ये आपले स्वागत। शेतकऱ्यांनी घेतले कांदा चाळीचे 29 कोटी अनुदान। कृषी विभागातर्फे योजनेची अंमलबजावणी मनरेगाबाबत उदासीनता। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मनरेगा शेतकऱ्यांना वैयक्तिक कांदा चाळीचे अनुदान बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असला तरी मनरेगापेक्षा कृषी विभागाच्या योजनेलाच शेतकऱ्यांची पसंती मिळत असल्याचे जिल्ह्याचे चित्र आहे। गेल्या 2 वर्षात जिल्ह्यातील 3,552 शेतकऱ्यांनी 29,34,73,000 रुपयांचे अनुदान घेतल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार सिद्ध झाले आहे। या योजनेतील अनुदान खर्चाबाबत नाशिक जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर राहिला आहे। जिल्ह्यात 2,25,000 हेक्टर उन्हाळा कांद्याचे पीक घेतले जाते। कृषी विभागातर्फे राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 30 टन क्षमतेची कांदा चाळ उभारण्यासाठी 87,500 रुपये अनुदान 1 एकर कमी दिले जाते। मनरेगाच्या तुलनेत अनुदानाची रक्कम कमी प्रमाणात असली तरी एकर कमी मिळण्याचे पैसे आणि अनुदान मिळण्याची शाश्वती यामुळे कांदा चाळ उभारण्यासाठी शेतकऱ्यांची कृषी विभागाला पहिली पसंती आहे। 2022-23 या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील 2,577 लाभार्थ्यांना 21,27,45,000 रुपयांचे अनुदान वितरित झाले आहे। 2023-24 या वर्षात 975 लाभार्थ्यांना 8,07,28,000 रुपये मिळाले आहेत। मनरेगामार्फत हीच योजना राबवली जाते। यात जॉब कार्डधारक शेतकऱ्यांना कांदा चाळ उभारण्यासाठी अकुशल मजुरीचे दर प्रतिदिन 273 याप्रमाणे गृहीत धरून 352 मनुष्य दिनाकरिता 96,000 रुपये इतकी मजुरी मिळते। चाळीचे साहित्य खरेदीसाठी 64,000 रुपये मिळत होते। त्यामुळे एका शेतकऱ्याला एकूण 1,60,000 रुपये अनुदान मिळत होते। वैयक्तिक स्वरूपाची ही योजना राज्यात सरकारने बंद केली आहे। यापुढे सामुदायिकरित्या शेतकरी आणि स्वसहाय्यता बचत गटांच्या कांदा चाळ योजनेचा लाभ घेता येणार आहे। मनरेगा अंतर्गत विविध स्वरूपाची 262 कामे घेतली जातात। त्यातील 60% कुशल व 40% अकुशल यांत्रिकी स्वरूपाची कामे घेतली जातात। जॉब कार्ड धारकांच्या खात्यावर प्रतिदिन 273 रुपयाप्रमाणे पैसे जमा केले जातात। त्यासाठी जॉब कार्ड धारक बघा, त्यांची मनधरणी करा आणि मग हे पैसे मिळवा, अशी सगळी जुळवाजुळव करावी लागते। एवढे सगळे करण्यापेक्षा कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेमार्फत मिळणाऱ्या योजनेतून कांदा चाळ उभारण्यास शेतकरी प्राधान्य देत आहेत। त्यामुळे मनरेगाच्या माध्यमातून वैयक्तिक स्वरूपाची कांदा चाळ अनुदान अजूनही घेतलेले नसल्याचे दिसून येते। शेतकऱ्यांमध्ये अजूनही संभ्रम। राज्यात सरकारने मनरेगाच्या माध्यमातून वैयक्तिक स्वरूपाचे अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतला, परंतु कृषी विभागाची योजना यापुढे सुरू राहील की नाही याविषयी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। किमान कृषी विभागाची कांदा चाळ अनुदान योजना सुरू ठेवावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। कांदा चाळ अनुदान स्थिती 2022-23, 2023-24 लाभार्थी 2,577, 975 अनुदान 21,27,45,000 रुपये, 8,07,73,000 साठवण क्षमता 60,784 मेट्रिक, 2,365 मेट्रिक टन। SBP न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।